नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरतीची तुम्ही सध्या जी परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो गट क व ड याचे ऑब्जेक्शन सध्या सुरू झालेले आहेत. ऑब्जेक्शनवरती कसा घ्यायचा त्याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत की सर एक अंदाजित कट ऑफ किती असेल तो सांगा. त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवतोय आणि मित्रांनो हा पूर्णपणे मी तुम्हाला कट ऑफ जो सांगणार आहे तो अंदाजित असणार आहे. मित्रांनो, असाच कट ऑफ लागेल याची कुठलीही गॅरंटी नाही मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये खूप सारे बदल होऊ शकतात. एक अंदाजित मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये सर्वांनी अगोदर आपापले मार्क्स जे आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे आहेत, जेणेकरून एक सर्वांना त्याची आयडिया येईल मित्रांनो. तर मार्क्स कसे टाकायचे पहा मित्रांनो. सर्वात अगोदर तुमचा डिस्ट्रिक्ट लिहायचा आहे, कॉमा देऊन तुमची पोस्ट कुठली होती ती लिहायचे. त्याच्यानंतर मित्रांनो कॉमा देऊन तुम्हाला तुमची कॅटेगरी आणि कॉमा देऊन तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. इथं पोस्टच्या ठिकाणी मित्रांनो कुठलं ऑफिसमध्ये तुम्ही अप्लाय केलं आहे तेही तुम्ही सांगू शकता, जसं की ग्रुप डीचं, जसं की मेंटल हॉस्पिटल असेल किंवा मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक ऑफिस असेल, अशा पद्धतीने. तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगायचं आहे, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल की कोणाला किती मार्क्स आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर त्याच्यावरनं देखील एक अंदाज येऊ शकतो. तर अंदाजित आपण मित्रांनो ही कट ऑफ पाहणार आहोत. कट ऑफ पाहण्याच्या अगोदर मित्रांनो परत एकदा सांगतो की ही सर्व माहिती जी आहे अंदाजित कट ऑफ असणार आहे, असाच कट ऑफ लागेल असं काहीही नाही आहे. तर बघा मित्रांनो, कट ऑफमध्ये खूप सारे फॅक्टर्स जे असतात, जे पॉईंट्स असतात ते बदल करत असतात मित्रांनो. त्याच्यावरून कट ऑफ ठरत असतो. जसं की मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होतं. त्याच्यानंतर मित्रांनो किती जागा होत्या हे खूप महत्त्वाचं आहे. जागा जर मित्रांनो जास्त असतील तर त्याचा फायदा तुम्हाला होतो मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील तरी देखील सिलेक्शनसाठी फायदा होतो. परंतु मित्रांनो समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ऑफिसमध्ये मित्रांनो 1 आणि 2च जागा आहेत तुमच्या कॅटेगरीला, तर मग मित्रांनो त्या ठिकाणी काय होईल, कट ऑफ ऑब्वियसली हाय मित्रांनो जाणार, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर किती उमेदवारांचे अर्ज आले आहेत हेही खूप महत्त्वाचं आहे. आता किती अर्ज आलेत मित्रांनो, जी न्यूज आली होती त्याच्यावरून तर मित्रांनो सांगता येत आहे की अर्ज किती आलेत हे आता सध्या तरी कोण सांगू शकत नाही, परंतु किती उमेदवारांनी परीक्षा दिली हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो जी सध्या प्रेस नोट जाहीर झाली होती त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे तेही आपल्याला कळलेलं आहे. तर कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत मित्रांनो. त्यानंतर जागा ज्या आहेत जास्त आहेत, त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे मित्रांनो यावेळेस काय लागेल, तुमचा कमी लागण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो या ठिकाणी. तर सर्वांचं मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी, कमी मार्क्सवाले देखील विद्यार्थी वेटिंगमध्ये देखील येऊ शकतात. हा तुम्हाला या ठिकाणी या भरतीमध्ये फायदा तुम्हाला झालेला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही अर्ज केलेल्या कार्यालयामध्ये किती जागा होत्या त्याच्यामध्ये मग मित्रांनो त्यातमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कोणाला किती जागा आहेत हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरूनही तुमचा कट ऑफ जो आहे तो ठरला जाईल, तुमची निवड जी आहे त्याच्यावरून देखील ठरली जाईल. तर हे जे आहेत फॅक्टर्स अगोदर समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता पाहूयात आपण कॅटेगरी वाईज किती अंदाजित कट ऑफ मित्रांनो लागू शकतो त्याची माहिती. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी ओपन कॅन्डिडेटपासून या ठिकाणी चालू करूयात. जसं की ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो आता या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात घ्या, हे 75-80 मी काय लिहिलेलं आहे मित्रांनो, जसं की 75 ते 80 मित्रांनो लिहिले, हे तुमचे प्रश्न बरोबर आलेले आहेत ते लिहिलेले मित्रांनो. इथं मार्क्स मी टाकलेले नाही आहेत मित्रांनो. तुम्हाला मार्क्ससाठी काय करायचं, जसं की 75 गुणिले 2 करायचे. तर एक प्रश्न 2 मार्काला होता म्हणजे एका प्रश्नाचे 2 मार्क, 75 गुणिले 2 केलं तर इथं तुमचे मार्क्स येऊन जातील. तर हे प्रश्न मित्रांनो किती बरोबर आलेले आहेत ते दिलेले मी इथं तुम्हाला. ठीक आहे, तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते सांगितलेले, हे लक्षात राहू द्या. आणि याच्यामध्ये मित्रांनो आता समजा ओपन कॅटेगरीचे प्रश्न तुमचे 75 ते 80 दरम्यान बरोबर आले तर एक चांगला स्कोर आपण या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, 75 ते 80 दरम्यान, 75 पासून ते 80च्या मध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जर महिला कॅन्डिडेट असतील किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असतील तर याच्यामधून मित्रांनो एक 9 ते 10 किंवा 10 ते 12 मार्क्स तुम्ही अजून कमी करू शकतात महिला उमेदवार, मग त्यांचं जे आरक्षण आहे त्यानुसार. त्याच्यामधून तुम्ही एक जे मेल कॅन्डिडेटचा मित्रांनो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा त्यांचा महिला उमेदवारांचा कट ऑफ जो आहे तो मित्रांनो काय होतो, कमीच असतो. तर याच्यामधून ते 10 ते 12 क्वेश्चन जे आहेत ते मायनस करू शकतात, म्हणजे तेवढे क्वेश्चन त्यांचे बरोबर यायला पाहिजेत. तर ठीक आहे मित्रांनो, हे ओपनचं झालं 75 ते 80 दरम्यान. त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटसाठी मित्रांनो 69 ते 75 दरम्यान क्वेश्चन बरोबर यायला पाहिजेत. त्याच्यानंतर पहा NTC 69 ते 72, NTD 67 ते 70, NTB साठी देखील 67 ते 70 क्वेश्चन. त्यानंतर NTA साठी मित्रांनो 65 ते 70 क्वेश्चन. त्यानंतर पहा SBC कॅटेगरीसाठी 65 ते 70 क्वेश्चन. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी मित्रांनो 63 ते 66 क्वेश्चन. त्याच्यानंतर पहा ST कॅटेगरीसाठी मित्रांनो 64 ते
69 क्वेश्चन. तर हे पूर्ण मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी वाईज मी किती प्रश्न बरोबर यायला पाहिजेत ही सर्व एक अंदाजी टेंटेटिव्हली मित्रांनो माहिती जी आहे तुम्हाला सांगितलेली आहे. यानुसार तुम्ही मित्रांनो तुमचा स्कोअर किती आलेला आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे. आणि जरी मित्रांनो तुमचा स्कोअर जरी कमी आलेला असेल त्याच्या तरी टेन्शन मित्रांनो घ्यायचं नाही, कारण की सध्या मित्रांनो 2023मध्ये खूप साऱ्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत आणि 2024मध्ये देखील मित्रांनो खूप साऱ्या सरळ सेवेच्या जाहिराती राहिलेल्या येणार आहेत मित्रांनो. जसे की सध्या जिल्हा न्यायालयाचे फॉर्म चालू आहेत मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्याला तुम्ही फॉर्म भरू शकता. आदिवासी विकास विभागामध्ये मित्रांनो 10वी पासवरती जागा आहेत, पदवीवरती जागा आहेत. सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात सध्या चालू आहे. खूप सारे जाहिराती अजून येणं देखील मित्रांनो बाकी आहे. त्याचबरोबर मित्रांनो कारागृह विभाग जेल रिक्रुटमेंट जी आहे ती देखील मित्रांनो निघणार आहे, त्याच्यामध्येही 2000पेक्षा जास्त जागा असणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो बाकीचे देखील हळूहळू प्रत्येक डिपार्टमेंटच्या महानगरपालिकेच्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत, तिथंही तुम्हाला संधी भेटणार आहे. फक्त हीच एक भरती होती असं नाही मित्रांनो, ठीक आहे. तर ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे मी टेंटेटिव्हली. याच्यापेक्षा अजून तुमचे मित्रांनो काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सरळ सेवेच्या सध्या पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCSचे लेटेस्ट प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो त्यांचा 71 प्रश्नपत्रिका संच, 79 प्रश्नपत्रिका संच याची तृतीय त्याचबरोबर द्वितीय आणि चौथी आवृत्ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहेत. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी 7000पेक्षा जास्त प्रश्नांची मांडणी केलेली आहे. TCS मार्फत मित्रांनो ज्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामधून हे प्रश्न घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो याचा उपयोग तुम्हाला येणारी सरळ सेवेची तुमची WRD पदभरती चालू असेल, त्यानंतर पुरवठा निरीक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही महानगरपालिकेची एक्झाम असेल त्यासाठी उपयोगी पडेल. कारण की मित्रांनो TCS मार्फत जी मागे प्रश्न झालेले आहेत त्यामधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात मित्रांनो, त्याचा पॅटर्न रिपीट होतो. तो समजणं तुम्हाला गरजेचं आहे, त्यासाठी ह्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करू शकता. याच्यामध्ये मित्रांनो नगर रचना विभाग असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभाग असेल, सहकारी विभाग असेल, DMER असेल, TPA असेल आणि PCMC असेल, अशा विविध जेवढ्या पण परीक्षा झालेल्या आहेत TCS मार्फतच्या त्याच्यातून मित्रांनो याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्ही यामधून त्याचा अभ्यास करू शकता मित्रांनो. पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला भेटतील. इतरही त्यांची पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की स्पेशल तुम्हाला इंग्रजी व मराठी याचा प्रश्नसंच हवा असेल, कारण की याचेही मित्रांनो सेम पॅटर्न परत रिपीट होतात मित्रांनो, प्रश्न काही रिपीट होतात, तर त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता. जसं की इंग्रजी व मराठीचं त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला माहिती दिलेली आहे. एकूण जवळपास 75+ प्रश्नपत्रिकांमधून हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. चालू घडामोडीसाठी देखील त्यांचं 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील. तेथून तुम्ही पाहून खरेदी करू शकता आणि ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.